बुलेटिनच्या सुरुवातीलाच सगळ्यांनाच प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन आहे आज आणि आज त्यानिमित्तानंच देशभरात मोठा उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। या निमित्तानं दिल्लीतील राजपथावरती देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडणार आहे। अतिरेक्यांचे कर्दनकाळ ठरलेले हे ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमान देखील पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होत आहे। अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत। दरम्यान 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। घातपाताच्या शक्यतेनं गृह मंत्रालयाकडून मोठी खबरदारी घेतली जाते। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीकरांची मनं जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात लोकमान्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे। चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाचा 15 फूट उंचीचा भव्य पुतळा बसवण्यात आलाय। या चित्ररथात मंडाले तुरुंग लोकमान्यांनी सुरू केलेल्या पहिल्या प्रिंटिंग प्रेसची प्रतिकृती देखील दाखवण्यात येणार आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या महत्त्वाच्या इमारतींवरती रोषणाई करण्यात आली। दिल्लीतील राष्ट्रपती भवनावरती नेत्रदीपक अशी रोषणाई बघायला मिळाली। रोषणाईनं संपूर्ण परिसर झगमगून उठला होता। ही रोषणाई बघण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना दुरूनच ही रोषणाई बघता आली। तेव्हा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं राष्ट्रपती भवनावरती रोषणाई करण्यात येते आणि हा सोहळा डोळ्यांनी टिपण्यासाठी फक्त दिल्लीकरच नाही तर बाहेरचे जे लोक आहेत ते देखील इथं गर्दी करतात। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातच नाही तर परदेशात देखील मोठा उत्साह बघायला मिळतोय। दुबईतल्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद आज होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। याच पार्श्वभूमीवरती दुबईत देखील भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। बुर्ज खलिफाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या इमारतीचे फोटो देखील ट्विट करण्यात आले। छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भाग असलेल्या दंतेवाडामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी भारताचा नकाशा तयार केला। यावेळी नागरिकांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायलं। याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। आकाशातून चित्रित करण्यात आलेलं हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं। अहमदनगरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 351 फूट लांबीच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली। या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला।
पेमरा सारडा कॉलेज ते नगर कॉलेज मार्गावरती तिरंगा रॅली काढण्यात आली होती. 351 फुटाचा तिरंगा रॅली मध्ये शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात या रॅलीचं स्वागत करण्यात आलं. देशातील रोकड रहित व्यवहारांचं प्रमाण जितकं वाढत जाईल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील पारदर्शकतेत वाढ होईल अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नोटबंदीच्या निर्णयाचं कौतुक केलंय. भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींनी निश्चलनीकरण तसंच भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, भारतीय लोकशाही अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि दिवंगत PA संगमा यांच्यासह 7 जणांना केंद्र सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलाय. या यादीत कर्नाटकच्या ब्रिजमॅन गिरीश भारद्वाज, तलवारबाजीत प्रावीण्य मिळवणाऱ्या केरळच्या मीनाक्षी अम्मा, डॉक्टर भक्ती यादव, आसामी लोकगीतांचे गायक जितेंद्र हरिपाल यांचाही समावेश आहे. तर पद्म पुरस्कारांसाठी विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिकचा गौरव केला जाणार आहे. याशिवाय गायिका अनुराधा पौडवाल, कैलाश खेर यांना देखील पद्मश्रीनं सन्मानित केलं जाईल. भारत आणि इंग्लंडच्या संघांमधल्या 3 2020 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतीये. या मालिकेची पहिली लढाई कानपूरच्या ग्रीन पार्कवरती खेळवण्यात येणार आहे. दुपारी 4:30 वाजता या सामन्याची सुरुवात होईल. टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना कसोटी मालिकेत इंग्लंडवरती 4-0 अशी मात केली होती. मग वन डे मालिकेत देखील भारतानं 2-1 असा विजय साजरा केला.